teaching. Students, in last period, we have seen about the conservation of energy. That means law of conservation of energy. Then we have seen or we prove that law by using free fall. The example of free fall that we have seen, and by using that example, we prove the law of conservation of energy. Today we are going to see a very new concept or very new article, concept of physics, that is nothing but power. Students, so many examples are given here. Try to answer the questions which are given here. Let us see. The first, can your father climb stairs as fast as you can? बघा, साधं एक्झाम्पल आहे. तुम्हाला काय म्हटलंय की तुम्ही आणि तुमचे वडील दोघांनी पण पायऱ्या चढायला सुरुवात केली. कोण आधी पोहोचेल? डेफिनेटली तुम्ही पळत जाऊन तुमच्या वडिलांच्या आधी पायऱ्या चढून जा. या ठिकाणी आपल्याला एका गोष्टीचा विचार करायचा आहे. द वर्क डन इट इज सेम फॉर बोथ. बघा, वर्क इट इज नथिंग बट फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. यू आर परफॉर्मिंग सेम डिस्प्लेसमेंट. तुम्ही आणि तुमचे वडील दोघे जण कार्य सेम करतायत. यू आर परफॉर्मिंग वर्क सेम, बट द स्पीड with which the work you are doing, it is more than that of your father. Second example is given. Will you fill the overhead tank with the help of bucket or an electric motor? Definitely the answer is, बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याचे प्रश्नाचे उत्तर आपण डिस्कस करतोय या ठिकाणी, परंतु तुम्हाला त्याचे उत्तर पहिले नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. एकेका शब्दात एका ओळीमध्ये तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे आणि त्यानंतर आपल्याला ते चेक करून पाहिजे आणि व्हाय, कशामुळे तुमचं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. डेफिनेटली वी फिल द ओव्हरहेड टँक विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटर. The third question, suppose Rajeshri, Yash and Ranjit, नाव कुठलेही घ्या, all these three they are starting from this point. Rajeshri is going with car, Yash is going with bicycle, and the third is Ranjit. He is going by walking. तिघ जण एकाच पॉइंट पासून सुरू केलंय. त्यांना एकाच पॉइंट पर्यंत पोहोचायचंय. द रूट इज सेम. तोच मार्ग आहे. एक जण जातोय कारनी, एक जण जातोय सायकलवर आणि एक जण जातोय पायी पायी. कोण आधी पोहोचेल वर? What do you think? Who reach first and who reach last? सगळ्यात पहिले कोण पोहोचणार आणि सगळ्यात शेवटी कोण पोहोचणार? लिहायचं उत्तर आणि करेक्ट असणार 100%. आपल्याला माहिती आहे, द पर्सन हु इज ट्रॅव्हलिंग बाय कार ही रिचेस द फर्स्ट and the person who is going walking he reaches that point last. But why? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला या आर्टिकल बद्दल लक्षात येईल. एक शेवटचं एक एक्झाम्पल दिलंय बघा. समजा पुन्हा एकदा मी तुम्हाला तीच आत्ताचीच ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. रेसिंग पॉइंट आहे. या पॉइंट पासून तुम्हाला सुरू करायचं आहे. या इथे तुम्ही उभे आहात, इथे तुमचे वडील. बरं, त्याआधी मला एक गोष्ट सांगा की ताकद कोणात जास्त आहे? हु हॅज
more energy, whether you have or your father. Definitely your father has more energy than you. तुमच्या वडिलांमध्ये तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे. पण जर तुम्ही रेस लावली, या पॉइंट पर्यंत समजा पोहोचायचंय तुम्हाला, दिस इज फिनिश पॉइंट, या पॉइंट पर्यंत पोहोचायचंय, पळत जायचंय, रेस लावली, कोण आधी पोहोचेल? 110% I guaranteed you that you reaches first to the finish point. तुम्ही फिनिश पॉइंट पर्यंत पहिल्यांदा पोहोचणार. ताकद कोणात जास्त होती? डेफिनेटली तुमच्या वडिलांची. ताकद म्हणजे काय? एनर्जी. आपण बघितलेलं आहे स्टोर्ड एबिलिटी टू डू वर्क. किती वर्क परफॉर्म करताय? यू आर परफॉर्मिंग सिमिलर वर्क, सेम वर्क आहे. एनर्जी तुमच्या वडिलांची जास्त आहे, but still you are reaching first there. So this is nothing but due to power. Power, it is nothing but the power, it is nothing but the rate at which the work is done. The rate at which the work is done. That means how fast or how slow. Work शी related quantity आहे power. वर्क जरी सेम असेल तरी हाऊ फास्ट और हाऊ स्लो हा प्रश्न विचारायचा आहे. जर दॅट मीन्स द रेट ऍट विच द वर्क इज डन, दॅट इज नथिंग बट पॉवर. दॅट इज द डेफिनेशन ऑफ पॉवर. द रेट ऍट विच द वर्क at which the work is done. आणि रेट याचा अर्थ काय असतो? जिथं रेट आला याचा अर्थ टाइम. हा रेट म्हणजे इट इज नॉट रिलेटेड विथ मनी. धिस रेट इट इज नथिंग बट इट इज रिलेटेड विथ टाइम. दॅट मीन्स हाऊ फास्ट द वर्क इज डन. दॅट इज नथिंग बट पॉवर. सो हियर द फॉर्म्युला फॉर पॉवर वी कॅन राईट पॉवर इज इक्वल टू वर्क upon time. So from this definition and from all the examples that we have seen, activities we have seen, now you know definitely that you have more power than your father. You have more power than your father, though he has more energy. जरी तुमच्या वडिलांमध्ये एनर्जी जास्त असेल, पॉवर कोणात जास्त आहे? Definitely you have more power than your father. So this is nothing but power is equal to work divided by time. Which time? Time which is required to perform that work. So let us find out the unit of work now. Work's unit find out करू आपण आता. In SI system the unit of work is joule and unit of work is joule and unit of time is second. So the unit of power it must be joule per second. The unit of power is SI unit of power is joule per second and it is equal to watt. So 1 watt is equal to 1 joule upon 1 second. 1 watt is equal to 1 joule upon 1 second. So this unit watt it is given in the honor of the scientist James Watt. He was the first scientist who gives the power of steam. स्टीम इंजिन तयार करणारा जो सायंटिस्ट आहे ज्याने वाफेची शक्ती दाखवली. शक्ती म्हणजेच पॉवर. सो द पॉवर ऑफ द स्टीम अँड देअरफॉर इन ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट द युनिट ऑफ पॉवर इट इज गिवन बाय वॅट अँड वॅट इट इज नथिंग बट जूल पर सेकंड. बट इट इज व्हेरी स्मॉल युनिट. Commercially we cannot use this unit because it is very small, 1 joule per second.
So in industry, the unit of power, it is taken as horsepower. So 1 horsepower. बघा आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या घरामध्ये जी पाण्याची मोटर असते ती आपण हॉर्स पॉवर मध्ये मोजतो. ती बोरमधली जी मोटर असते किंवा आपली सबमर्सिबल असते त्याच्यामध्ये आपण म्हणतो 3 ची मोटर आहे, 5 ची मोटर आहे. 5 म्हणजे काय? 5 HP. HP म्हणजे हॉर्स पॉवर. सो द इंडस्ट्रियल युनिट of power, it is HP, that is horsepower, and 1 horsepower is equal to 746 watt. 746 watt. So 1 horsepower, it is nothing but 746 watts. So this is industrial unit. याला आपण HP म्हणजे काय आहे? हॉर्स पॉवर. मराठीमध्ये अश्वशक्ती म्हणतो याला आपण. So this horsepower, it is the industrial unit of power, because this watt is very small unit. So what is the larger unit for power? We can use kilowatt. So 1 kilowatt is equal to 1000 watt. So this is the bigger unit or larger unit of power. But industrial unit, if it is asked, then the industrial unit of power is horsepower. This is nothing but larger unit of power. So this is about power. एक छोटीशी कॉन्सेप्ट दिली आहे बघा. तुम्ही कधी तुमच्या घरी आलेले इलेक्ट्रिसिटीचं बिल चेक करा किंवा आपल्याकडे प्रत्येकाच्या घरासमोर डिजिटल मीटर्स बसलेले आहेत. त्या मीटर्स मध्ये किती युनिट्स झाले ते आपण पाहत असतो. हे युनिट्स याचा अर्थ काय? आपण म्हणतो बघा की या महिन्यामध्ये मला 300 युनिटचं बिल आलं, 200 युनिटचं बिल आलं. हे युनिट म्हणजे काय? व्हॉट इज दिस युनिट? युनिट, इट इज नथिंग बट द युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. दॅट मीन्स electricity work, electrical work is that, or electrical energy. एनर्जीचं वर्कचं युनिट सेम असतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, हाऊ मच इलेक्ट्रिकल एनर्जी वी आर कन्झ्युमिंग, दॅट इज गिवन बाय दॅट युनिट. हे कसं कॅल्क्युलेट केलंय बघा. आपल्याला माहिती आहे द पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. The unit of power, it is taken kilowatt. The unit of work, that means electrical work. हे आपण कॅल्क्युलेट करतोय. We are calculating the unit of electrical work. So therefore this work must be equal to, बघा वर्क किती असेल? Work must be equal to power into time. Power into time. So the unit of work it is nothing but energy. The unit of work and energy are same. So for the electrical energy which is to be consumed, it is calculated in kilowatt. It is the unit of power, larger unit, and time it is taken in hours. So kilowatt hour, it is the unit which is used to give the electrical energy which is consumed by us. आणि म्हणून आपल्या तुम्ही कधी पण पहा तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं बिल जे आहे किती युनिट्सचं आलंय त्याच्या पुढे जर तुम्ही त्याचं युनिट पाहिलं तर ते असतं किलोवॅट आवर. दॅट मीन्स समजा आपल्याकडे 100 युनिटचं बिल आलं. 100 युनिट याचा अर्थ काय? 100 किलोवॅट आवर. दॅट मीन्स वी आर युजिंग 100 किलोवॅट इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर 1 hour. So that is nothing but the kilowatt hour. That is the energy. That is the unit of electrical energy. So students, this is about electrical. This is about power.
the concept of power, the definition of power, and the electrical energy, the unit of electrical energy. So we will stop here, and with this we complete this chapter, work and energy. हा चॅप्टर या ठिकाणी आपला संपतोय. तुम्हाला घरी याचे सगळे व्हिडिओज पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत पुस्तकात दिलेले, ते सॉल्व एक्झाम्पल्स प्रत्येकाला सॉल्व करून पाहायचे. And if you are facing any problem regarding to this chapter, then write it into the comment box in my, or write me on my personal WhatsApp number, and I will explain it to you. Okay, so thank you very much.